नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपलं युट्यूब चॅनल नवीन आहे म्हणून सर्वांना विनंती, माहिती सांगायच्या अगोदर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती 100% खरी माहिती सांगितली जाते। आता लक्षात असू द्या, पात्र अपात्र मुंबई उच्च न्यायालयाची लिस्ट लागलेली आहे। आता त्याच्यामध्ये जे अपात्र विद्यार्थी आहेत त्यांनी काय चुका केल्या तुम्हाला सर्वांनाच माहित असेल, काही जणांना माहित नसेल, तर सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षात असू द्या, इकडे बघा, अपात्र जे विद्यार्थी आहेत शिपाई पदासाठी ते आहेत 6047 बराबर, लिपिक पदासाठी 4058 आणि ड्रायव्हर पदासाठी 934। मी अगोदर पण आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे। पण आता जी महत्वाची माहिती सांगतो ते सगळ्यात लक्षात असू द्या। आता 2,14,764 विद्यार्थी आहेत, पण हेच विद्यार्थी पात्र आहेत। आता काही जणांच्या मनात अशी पण शंका असेल की सर आम्ही पात्र आहे, मग एक्झाम साठी पण आम्ही आता पात्र असल्या कारणाने आमचं सिलेक्शन झालं की काय असं समजतात, कारण की नवीन असतात विद्यार्थी, त्यांना माहित नसतं। तर हे लक्षात असू द्या, आता तुमची एक्झाम जरी झाली तर त्याच्यानंतर चाफल्य चाचणी होते, त्याच्यानंतर मुलाखत होते, इंटरव्ह्यू होतो। तर याच्या तिन्ही टप्प्यामध्ये पास होण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सर्वात प्रथम जर तुम्ही बघितलं, याची जी पात्रता आहे 2018, 2023 आणि 2024, ही जर तुम्ही लिस्ट बघितली शिपाई पदाची आणि लिपिक पदाची, तर या लिस्टवरून तुम्हाला कळेल तुम्हाला की एक अंदाज किती मुलं पात्र होऊ शकतात, आणि पेपरसाठी पात्र झालेली मुलं, नंतर चाफल्य चाचणीसाठी, स्किल टेस्टसाठी, मग नंतर मुलाखतीसाठी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील। कारण कसं आहे, याच्यातलं एक उदाहरण जरी पकडलं आपण, 40-50 हजार विद्यार्थी समजा गेलेच नाही पेपरला, बाकीचे गेले, पण त्यांना जेवढे घ्यायचे तेवढे हिशोबाने ते कसे घेतील। सर्वात प्रथम त्यांनी काय सांगितलं की पात्रता, त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला 30 पैकी 15 मार्क असणं गरजेचं आहे। किती? 15 मार्क असणं गरजेचं आहे। 30 पैकी तुम्हाला 15 मार्क असणं गरजेचं आहे। आता कसं आहे, 30 पैकी 15 मार्क असणं गरजेचं आहे। आता 2018ला जर बघितलं किंवा 2023ला बघितलं, 2024ला, कारण की 18ला पेपर सोपा होता, पण 2023चा वगैरे पेपर काय अवघड, मी सांगत नाही तुम्हाला आताचा पण पेपर अवघड असणार आहे म्हणून, तसं काही नाहीये। पण हे जे पेपर आहेत 2023 असेल, 2024 असेल, 2025 असेल, यावेळेस जे पेपर झालेले आहेत त्या पेपरला त्यांनी काय केलं, 15 मार्कावाले न घेता त्यांनी 18 मार्कावाले गेले। मी ओरडून ओरडून तुम्हाला सांगत असतो नेहमी की 18 मार्कावाले त्यांनी मुलं घेतलेले आहेत, पण एवढे जण जे पात्र झालेले आहेत आता पण त्यांना म्हणजे ते हलक्यात घेत असतील की नाही, कडे आपण तर पात्र झालेलो आहे, पेपर काय 30 मार्काचा पेपर आहे, असेच 30 मार्क पडतील, आपला अभ्यास चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही। पण लक्षात असू द्या, कोणते प्रश्न विचारतील काही सांगता येत नाही, म्हणून याच्या अगोदरचे प्रश्नपत्रिका जरी तुम्ही चाळल्या तर तेच तुमचा बेनिफिट आहे, सगळ्यात मोठी गोष्ट। तर म्हणून सांगतो सर्वांना की ज्यांचं पात्र लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्या सर्वांना विनंती आहे की एकतर तुम्ही जेवढं होईल जीके करंट अफेअर्स हे जे आहे भरभरून वाचा, जे पुस्तकं भेटतील फक्त एवढे, कोणते पुस्तकं वाचायचे कोणते जर तुम्हाला माहित नसेल, कारण की भलते मार्केटमध्ये हजारो पुस्तकं आहेत, कोणते पण पुस्तकं घेतले आणि कोणते पण वाचायला लागले, तसं करू नका। म्हणून सर्वांना विनंती आहे, कोणतं वाचायचं कोणतं नाही वाचायचं एवढं जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता की सर कोणतं बुक वाचायचं, म्हणून त्या बुक विषयी पण मी एक व्हिडिओ बनवतो की जे बुक तुम्हाला 100% करंट अफेअर त्याच्यामधून उतरू शकतं आणि ते म्हणजे कव्हर अप करू शकतं सगळ्या गोष्टी पेपरमध्ये, तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो। आणि आता लिपिक पदासाठी मेन म्हणजे तुम्हाला बघा, ज्यांना मी जी माहिती सांगत आहे त्यांनी व्यवस्थित ऐका। आणि काही विद्यार्थ्यांनी समजा तिन्ही पदासाठी अर्ज भरला असेल तर त्यांना कशा प्रकारे तयारी करावी लागेल हे पण मी तुम्हाला सांगत आहे। आता लिपिक पदासाठी काय करावं लागेल, 1,15,922 विद्यार्थी पात्र झालेले आहेत, आणि त्याच्यानंतर बघा अपात्र विद्यार्थी आहेत 4,058। आता हे जे एवढे अपात्र विद्यार्थी आहेत का नाही, 6,047, 4,058, 934, हे जे विद्यार्थी आहेत यांचा बँकचा जो रेफरन्स नंबर आहे, जो रेफरन्स नंबर टाकतात तो रेफरन्स नंबर चुकलेला आहे, त्या कारणाने यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। पण जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी पण अशी चूक करू नये। कोणती चूक? आता तुम्ही पेपरसाठी तर पात्र झालात, पण पेपर सोबत तुम्हाला लिपिक पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे, ज्यांचा पात्रमध्ये लिस्ट आलेलं आहे, जे पात्र आहेत त्यांनी सर्वात प्रथम पेपर सोबत गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जास्तीत जास्त इंग्लिश ग्रामरकडे जास्त लक्ष देणं, कारण की याच्यामध्ये जास्त मार्क आहेत आपले। आता तुम्हाला जर इंग्लिश ग्रामर कळत नसेल किंवा काहींच्या लक्षात बसत नसेल तर त्याविषयी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले जातील। आपलं चॅनल नवीन जरी असलं तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो 100% खरी माहिती आहे, आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड क्लासेस हे सगळे मोफत आहेत, म्हणून तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता बघा, यांना काय करायचंय, लिपिक पदासाठी तुम्हाला टायपिंग टेस्ट आतापासूनच सुरू ठेवायची।
पेपरमध्ये जरी मार्क कमी आले थोडेफार ठीक आहे, पण तुम्हाला सगळ्यांना टार्गेट पेपरमध्ये असेल 80+ तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल, 80+ किंवा 75+. कारण की 90 मार्काचा पेपर असतो. पेपरमध्ये तुम्हाला चांगल्यापैकी स्कोर आणावा लागेल. जरी तुमचा पेपरमध्ये चांगल्यापैकी स्कोर आला आणि टायपिंग जर तुमची नसेल, कारण काय असतं, काही विद्यार्थ्यांची टायपिंग 1-2 वर्ष झाले केलेलीच नसते, टायपिंगची तयारी प्रॅक्टिसच नसते, मग पेपरमध्ये चांगले मार्क येतात पण टायपिंग टेस्टमध्ये ते फेल होतात. आता त्यांनी काय पात्रता सांगितलेली आहे, त्यांनी अशी पात्रता सांगितलेली आहे, जर तुम्ही टायपिंग टेस्ट स्किल मध्ये पास झाला तर मुलाखतीसाठी पात्र आहेत, नाही तर तुम्ही अपात्र आहेत. म्हणजे बघा, अपात्रची स्टेप पहिली एक आहे की ज्यांनी रेफरन्स नंबर चुकीचा टाकला. अपात्रची स्टेप 2 आहे, जो म्हणजे टायपिंग स्किल मध्ये फेल होईल, म्हणजे तुम्ही मुलाखतीसाठी पात्र ठरणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, तुमचा अभ्यास जर चांगला असेल किंवा अभ्यास चांगला नसेल तर आतापासून तुम्ही अभ्यासाला लागा आणि रात्रंदिवस एक करा, 10-10, 12-12 तास अभ्यास करा. कारण की वेळ खूप कमी आहे. 26 एप्रिलला पेपर आहे. म्हणून सर्वांना सांगतो, रात्रंदिवस एक करा. 1,15,922 मुलं आहेत. मुलं किती असू द्या, सर्वात पहिले जी कॉम्पिटिशन असते ती कॉम्पिटिशन स्वतःशी असते, नंतरला जगाशी असते. म्हणून तुम्हाला विनंती आहे, अभ्यासावर चांगलं फोकस करा आणि टायपिंग टेस्ट सोबतच चालू ठेवा. मी जे जे सांगत आहे सगळ्या पदांसाठी ते व्यवस्थित लक्षात असू द्या. शिपाई पदासाठी पेपरचीच फक्त तुम्हाला करंट अफेअरची चांगली तयारी ठेवणे आहे. लिपिक पदासाठी टायपिंगची रोजच्या रोज प्रॅक्टिस 2 टाइम करणे, सकाळ आणि संध्याकाळ, आणि पेपरची पण चांगली तयारी ठेवणे. आता ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग तर तुम्हाला येतच असेल, पण ज्या ज्या मुलांना ड्रायव्हिंग येते, ज्या विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंग येते त्या सगळ्यांना सांगतो, तुम्हाला मेन म्हणजे असं झेड असेल, व्ही क्रॉसिंग असेल, या अशा गोष्टी म्हणजे पोलीस भरतीचे जसं घेतात त्याच पद्धतीने इथे आरटीओ वाले तुमची टेस्ट घेणार आहेत. म्हणून सर्वांना सांगतो, हजारो व्हिडिओ आहेत युट्यूब वरती, हजारो व्हिडिओ येतं ड्रायव्हिंग टेस्टचे. त्या पद्धतीने तुम्ही गाडी रिव्हर्स कशी घ्यायची, काय कसं घ्यायचं, याच्याकडे जास्त लक्ष असू द्या. दुसरी गोष्ट, आता लिपिक पदासाठी एवढे जण जे सिलेक्ट झाले, तर आता हजारो तुम्हाला कोणी पण काही व्हिडिओ बनवतील, म्हणतील असं बॅक स्पेस असेल, हे असेल, ते असेल, हे असेल, याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त टायपिंग रोजच्या रोज 2 टाइम लक्ष असू द्या. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याविषयी पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती टाकलेली आहे. आणि या आपल्या चॅनलवरती सगळ्या विषयी म्हणजे हे शिपाई असेल, आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतोय, 30 पैकी 30 तुम्हाला शिपाईमध्ये मार्क पडले पाहिजे. लिपिक मध्ये 70, 75, 80+ तुम्हाला मार्क मिळतील. अशा पद्धतीने मी क्लासेस घेतोय रोजच्या रोज लाईव्ह. आणि दुसरी गोष्ट, ड्रायव्हरचे ज्या प्रश्नपत्रिका देतोय त्या प्रश्नपत्रिका रोजच्या रोज तुम्ही सगळ्यांनी सोडवल्या पाहिजेत. आणि आपलं चॅनल जरी नवीन असलं तर सगळ्या विद्यार्थ्यांना गॅरंटी देऊन सांगतोय की आपल्या चॅनलवरती सगळे क्लासेस हे मोफत होतात. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. कारण की एकमेव उच्च न्यायालयाचे, स्पेशल उच्च न्यायालयाचे सगळे क्लासेस तुम्हाला या चॅनलवरती दिसतील. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा चॅनलची लिंक, आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.